सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक पुन्हा छानशी गोष्ट घेऊन आले तुमच्यासमोर. गोष्टीचं नाव आहे मुग्धा. आज पहिला दिवस ना कामाचा. मुग्धाला आज उशीरच झाला होता. डोक्यावरची पाटी सांभाळत झपाझप पावलं टाकत ती निघाली होती. सूर्य आग ओकत होता. रस्ते खचाखच ट्रॅफिकने भरलेले. हीच तर वेळ धंद्याची असते. लवकरात लवकर लकडी पुलाच्या सिग्नलला पोचायला हवं. तिथे दुपारपर्यंत चांगले गजरे विकले जातात. आज संध्याकाळच्या आत पाटी संपवून श्रुतीसोबत तळ्यातल्या गणपतीला जायचं होतं असं ठरलं होतं दोघींचं. वाट काढत पोचली आणि नेहमीच्या ठिकाणी चिरक्या आवाजात ओरडत कामाला लागली. खूप हौसेनं तिच्या आईनं कुठूनचं ऐकून मुग्धा नाव ठेवलं होतं. वर्णानं सावळी असली तरी रेखीव होती. नुकतंच 18वं लागलं होतं. 10वीपर्यंत आईनं कशीबशी तिची शाळा रेटली होती. कॉलेजला जाण्याचा प्रश्नच नव्हता. घरात खाणारी 5 तोंडं. धाकट्या दोघी लहान होत्या आणि मोठा भाऊ कॉलेजात होता. हुशार होता. वडील अपघातात गेले आणि घरावर कुऱ्हाडच कोसळली. हिची आई 10 घरची धुणी भांडी करी. मग मुग्धावरच आईचा भार हलका करण्याची जबाबदारी आली. 12व्या वर्षापासूनच ती शाळा सांभाळून गजरे करून विकायला लागली. तिला ते काम आवडत पण असे. कधी मोगऱ्यात एखादी गुलाबाची कळी तर कधी जाई अबोली मिक्स. बकुळ मिळाला तर अगदी हरखून जाई. त्यांच्या वस्तीत फुलराणीच म्हणायचे तिला. उफाड्याची पोर आता आईसाठी काळजीचा विषय झाली होती. तिचं शिक्षण बंद करावं लागलं याचं राहून राहून तिला वाईट वाटायचं. एखाद्या बंगल्यातलं कायमस्वरूपी मोठं काम मिळालं आणि मुलगा कमवायला राजी झाला तर इथली खोली बदलून निदान एखाद्या चाळीत छोटी खोली घ्यावी आणि हिच्याही कॉलेजचं बघावं अशी गणितं ती मांडत बसे. पण पोरगं ऐकायला तयार नव्हतं. नोकरी करून अभ्यास करायचा नाही असं म्हणत होतं. मुग्धाला वेगळंच वाटायचं. 1-2दा कॅम्पात आईच्या कामाला गेली होती तेव्हा मोठाली फ्लॉवर शॉप्स तिनं बघितली होती. तशा एखाद्या दुकानात नोकरी मिळाली तर मनाजोगतं काम करता येईल आणि पुढे त्याचा कोर्सही असतो म्हणे असं श्रुतीकडून तिनं ऐकलं होतं. तशी तिची राहणी साधी आणि स्वच्छ होती. फार हुशार नसली तरी भाषा शुद्ध होती आणि इंग्रजी पण थोडं थोडकं येत होतं. ठरल्याप्रमाणे पाटी लवकर संपवून चालत जाईस्तवर उन्हं कल्लीच. वीणा वाट पाहत होती. वीणाची आणि तिची शाळेपासूनची घट्ट मैत्री होती. श्रुती चांगल्या घरातली. परिस्थिती उत्तम असल्याने कॉलेजात जात होती. त्यामुळे दोघींची भेट आज खूप महिन्यांनी झाली होती. भेळ खात गप्पा रंगल्या त्यांनी आणि गणपतीचं दर्शन पण घेतलं तळ्यातल्या. त्याच्यानंतर श्रुतीने डोळे मिचकावत एक चिठोरा तिच्या हातात सरला. पत्ता आणि फोन नंबर आहे कॅम्पातल्या दुकानांच्या फुलांच्या मालकाचा. मामाच्या ऑफिसमधून तिथून फुलं येतात आणि मामांनी बोलून ठेवलं आहे. उद्या बोलावलं आहे तुला भेटायला तिथं. अजून एक पिशवी तिच्या हातात ठेवली. त्यात एक बऱ्यापैकी ड्रेस आणि काही किरकोळ सामान होतं. मुग्धाला अगदी भरून आलं. काही न बोलता श्रुतीला तिनं घट्ट मिठी मारली. वीणा, श्रुती आणि ती सगळेजणं आपापल्या घरी गेले. अंधाराच्या आत घरी पोचली तरी आईनं बडबड केलीच. पण मग मुग्धा मनाने केव्हाच नवीन ड्रेस अंगावर चढवून दुकानात पोचलीसुद्धा होती. आईकडे दुर्लक्ष करत तिनं परातीत भाकऱ्या थापायला घेतल्या. आज अंमळ लवकरच उठली. गजरे गुंफायला घेतले आईला कळू नये म्हणून. आई कामाला आणि बहिणी शाळेत गेल्या की निवांत तयार होता येणार होतं. श्रुतीचा ड्रेस जरा घट्टच झाला होता. ओढणी अंगभर घेतली. कानात श्रुती तेच डूल कपाळावर टिकली आणि ठेवणीतली पर्स घेऊन ती निघाली. बसही पटकन मिळाली.
चिठ्ठीवरचा पत्ता फारसा शोधावा लागलाच नाही. ती बिचकत काचेचं दार लोटून आत शिरली. एसीचा थंड झोत अंगावर आला. अनेक रंगाच्या आणि ढंगाच्या वेगवेगळ्या पुष्परचना, चॉकलेट्स, आर्ट पीसेस सगळं अगदी सुबकपणे मांडलं होतं. एवढ्या फुलांची नावंही तिला माहीत नव्हती. ती हरखून पाहत राहिली. काउंटरवरच्या इस्माने आवाज दिला तशी भानावर आली. चिठ्ठी दाखवली. त्याने मागच्या बाजूला वर्कशॉपकडे जायला सांगितलं. तासाभराने बाहेर पडली. तीच बागडत. सगळं अगदी मनासारखं झालं होतं. तिथे तिने करून दाखवलेला बुके आणि तिचा आत्मविश्वास दोन्ही मॅडमना आवडलं होतं. पगार ठरवून उद्या रुजू होण्यासंबंधीचं पत्र घेऊनच निघाली. काम करता करताच कोर्सही करता येणार होता. कधी एकदा श्रुतीला आणि आईला सांगते असं तिला झालं होतं. रस्त्यात 1/2 किलो पेढे घेतले. घरात शिरली तर समोर मामा. ती काही सांगणार इतक्यात मामा म्हणाले, मुग्धे, स्थळ आणलंय बघ तुझ्यासाठी. तुझा फोटो पसंत आहे. करायचा का परवा कार्यक्रम? मंडळी सासवडची आहेत. तिनं आईकडे बघितलं. आई आनंदात होती. मानेनंच होकार देत हातातली पिशवी लपवत ती मोरीकडे गेली. सकाळी उठून काल काही घडलंच नाही अशा आविर्भावात नेहमीप्रमाणे गजरे गुंफायला घेतले. आईनं तिच्या पुढ्यातली टोपली खसकन ओढली. गरज नाही म्हणाली याची आता. तिनं आश्चर्यानं आईकडं पाहिलं. आईच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले. हातात 500ची नोट ठेवत ती म्हणाली, आज पहिला दिवस ना कामाचा. जरा बऱ्यापैकी ड्रेस घे. श्रुतीचा ड्रेस घट्ट होतो तुला. आवर पटकन, पळ. काल रात्री तुला पिशवी घेऊन रडताना पाहिलंय मी. आणि तुझ्या दादाने सुद्धा. तुझ्या दादालाही जाणीव करून दिलीस ग पोरी तू. तोही आजपासून काम शोधणार आहे. वेडे, तुझ्या आईनं कालच मामाला इतक्यात नाही म्हणून सांगितलं होतं. चल आटप. दही साखर देते हातावर. मुग्धा मुग्ध होऊन आईकडे बघत राहिली. पाठीतला अर्धवट गुंफलेला गजरा तिच्याकडे पाहून हसत होता. सगळीकडे सुगंध पसरला होता. तर अशी छानशी गोष्ट आवडली ना तुम्हाला? तर अशी मुग्धा, किती आत्मविश्वास तिला, किती छान पुढे आपण जावं असं वाटायचं तिला. आणि ते सगळं तिच्या मनासारखं होत होतं. आता उद्या पुन्हा अशा एखाद्या छान गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत बाय बाय मंडळी.